अण्णाभाऊ साठेंचा विजय असो, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा विजय असो। यावर्षी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती महोत्सव भरगच्च अशा कार्यक्रमानं तसेच अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच भीमा तुझ्या जन्मामुळे या महानाट्यासह विविध कार्यक्रमानं साजरी होणार आहे। या निमित्तानं सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी हॉटेल साई संगम येथे भीम जन्मोत्सव सोहळा व विविध कार्यक्रमांच्या फलकाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संदीप सोनवणे यांच्या शुभ हस्ते अनावरण केलंय। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संदीप भाऊ सोनवणे, आरपीआय युवा जिल्हा अध्यक्ष पप्पू भाऊ बनसोडे, उत्सव समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट अविनाश शेजवळ, उपाध्यक्ष सतीश गायकवाड, ॲडव्होकेट सुनील धीवर, नितीन धीवर, उमेश शेजवळ, सचिन गायकवाड, नाना त्रिभुवन, सागर चव्हाण आदींसह राहता तालुक्यातील भीमसैनिक उपस्थित होते। मला आज फलकाचं अनावरण करताना खूप आनंद होत आहे। शिर्डीतील गावकरी और भारतरत्न आपले डॉक्टर आदरणीय बाबासाहेब आंबेडकर साहेब यांची जयंतीसाठी शिर्डीकरातील सगळे शिर्डी गावकरी आणि सगळे भीमशक्तीतले आपले मित्रमंडळ पण आपण हा उत्सव साजरा करत आहे आणि हा उत्सव खूप चांगल्या प्रमाणे गुणागोविंदाने साजरा होणार आहे। मी सगळ्यांना एकच आवाहन करेन शिर्डीकरांनी की सगळ्यांनी ह्या याच्यामध्ये खूप चांगले कार्यक्रम आयोजित केलेले आहे। यांनी सगळ्यांनी खूप कष्ट करून 1 महिन्यापासून हे सगळे धावपळ करतात आणि एवढ्या धावपळीतून हा कार्यक्रम साध्य होणार आहे। इथं आपले सगळे भीमसैनिक मित्रमंडळ आहे, आमचे जिल्हाध्यक्ष पप्पूभाई आहे, अध्यक्ष साहेब शेजवळ, दिवरजी आहे, आमचे सचिन आहे, सगळे आपले मित्र आपले नाना आहे, सगळे मित्रमंडळ आपण सगळे एकत्र मिळून हा साजरा करत आहे। तर मी यापासून सगळ्यांना एवढंच आवाहन करेन की हा कार्यक्रमाचा लाभ घ्यावा सगळ्यांनी। आणि बाबासाहेबांनी जे कार्य केलेलं आहे खूप चांगलं, हे कार्य कुणीच करू शकत नाही या जगाच्या पाठीवर। याचं सगळ्यांना माहित आहे की एवढ्या कष्टातून हे उभं केलेलं आहे, त्याच्यातली सगळ्यांना माहिती मिळेल, लहान पोरांपासून मोठ्या माणसापर्यंत माहिती पोहोचला जाईल। त्याच्याकरता सर्वांनी ह्या गोष्टीचा लाभ घ्यावा। उत्सव साजरा करताना 11 तारखेपासून कार्यक्रमाचं नियोजन आयोजकांनी केलेलं आहे। त्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांना 11 तारखेला अभिवादन करून वृक्षारोपणाचा कार्यक्रम होणार आहे। त्याचप्रमाणे 12 तारखेला भीमा तुझ्या जन्मामुळे हे लोकनाट्य सादर करण्यात येणार आहे व 13 तारखेला रक्तदान शिबिर, तपासणी व गायनाचा कार्यक्रम भीम संध्या व 14 तारखेला मोठ्या जल्लोषाने भव्य आणि दिव्य मिरवणूक अशी ना भूतो ना भविष्य अशी या ठिकाणी साजरी करण्याचं नियोजन सर्व शिर्डी ग्रामस्थ असू व कमिटी असू या सर्वांनी केलेलं आहे। त्यामध्ये आमचे बंधू संदीप भाऊ सोनवणे राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट अविनाशजी शेजवळ, त्याचप्रमाणे आमचे बंधू सचिन भाऊ गायकवाड, नितीन भाऊ दिवर, नाना भाऊ आमचे आरपीआयचे शहर अध्यक्ष नाना भाऊ त्रिभुवन, त्याचप्रमाणे सर्व मित्र परिवाराने मोठ्या जल्लोषाने यावेळेस नियोजन 1 महिन्यापासून त्यांचं नियोजन चालू आहे। तर मी आपल्या माध्यमातून सर्व शिर्डी ग्रामस्थ असू, गणेश परिसर असू या सर्वांना मी आव्हान करतो की हे नाटक बघण्यासाठी आपण सहकुटुंब सहपरिवाराने यावे व जे बाबासाहेबांनी कार्य केलेले आहे हे तर आपल्या सर्वांना ते ज्ञात आहे, तरी पण या नाटकाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला त्याचा म्हणजे ते आपल्याला समोर बघण्यास मिळणार आहे की बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलं, हेच आपल्या माध्यमातून सांगतो। सर्वांनी या नाटकाचा व सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा। संदीप भाऊ सोनवणे यांच्या इथे एक छोटासा इनॉग्रेशनचा कार्यक्रमाचा आयोजित केला होता। आज खऱ्या अर्थाने संदीप भाऊंना आम्ही कार्यक्रमाची रूपरेषा, स्वरूप आणि कसा असेल या संदर्भात चर्चा करण्यात आली। भाऊने एकच शब्द दिला की हा कार्यक्रम हा बौद्धिक कार्यक्रम असेल, प्रबोधनात्मक असेल, दरवर्षी नाचून घेण्यापेक्षा बौद्धिक घेऊन बाबासाहेब समजा या संदर्भात संदीप भाऊने ना भूतो ना भविष्य अशा प्रकारे मौल्याचं सहकार्य करून विशेष प्रावीण्य म्हणून हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे आणि त्यांच्या मार्गदर्शन खाली हा संपूर्ण शिर्डी शहरामध्ये परिसरामध्ये बौद्धिक असा आणि प्रबोधनात्मक असा कार्यक्रम होणार आहे। म्हणून मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून शिर्डी परिसर सर्वांना जाहीर आव्हान करतो की या कार्यक्रमाचा सहकुटुंब प्रत्येकाने सहभागी व्हा, आनंद घ्या आणि बाबासाहेब डोक्यात घ्या। विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 114वी जयंती शिर्डी भीमनगर या ठिकाणी मोठ्या उत्सवात सर्व भीमसैनिक शिर्डी ग्रामस्थ आयोजित केले आहे। ही भीम जयंती गेल्या महिन्याभरापासून आम्ही या ठिकाणी सर्व ग्रामस्थांना
आमंत्रित करत आहोत. आमंत्रित करत असताना आम्ही आमचे बंधू, मोठे बंधू, सन्माननीय राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संदीप सोनवणे यांना आम्ही आमंत्रित करण्यासाठी गेलो. गेल्यानंतर आम्ही 4 दिवसाचे जे कार्यक्रम आहे, 11 तारखेला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती आहे. त्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण आणि गरीब शासकीय शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचं काम होणार आहे. 12 तारखेला भीमा तुझ्या जन्मामुळे हे ऐतिहासिक नाटक आपण त्या कार्यक्रमात घेणार आहोत. 13 तारखेला भीम संध्या व नेत्र तपासणी व चष्मे वाटप हे 13 तारखेला आपण करणार आहोत. 14 तारखेला आपण सकाळी 10 वाजता समाज मंदिर या ठिकाणी रक्तदान शिबिर आणि संध्याकाळी 6 वाजता आपण भव्य दिव्य अशी मिरवणूक काढणार आहोत. ज्या टायमाला आम्ही ही कल्पना आमचे मोठे बंधू सन्माननीय संदीप भाऊ सोनवणे यांना सांगितली. संदीप भाऊ सोनवणे भाऊ हे एक समाजातील घटक आहे. बाबासाहेबांच्या विचाराची अशी ही व्यक्तिमत्व आहे. त्यांना ज्यावेळेस आम्ही सांगितलं, भाऊ भीमा तुझ्या जन्मामुळे हे जे नाटक आहे हे अतिशय भव्य दिव्य आहे, आपण ते अरेंज केलेलं आहे, त्यासाठी तुमचं मोलाचं सहकार्य आम्हाला लागणार आहे. भाऊनी कोणची वेळ न पाहता म्हणजे न काही करता भाऊ म्हटले की हे नाटकाला मी सगळ्यात जास्त सहकार्य तुम्हाला करणार आहोत. आणि याच्या आधी गोरगरीब जनता असेल, गरिबांसाठी संदीप भाऊंचा हात नेहमी पुढे असतो. तसेच आमच्या RPIचे युवक जिल्हा अध्यक्ष पप्पू भाऊ बनसोडे, तसेच आमचे या कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय अविनाश भाऊ शेजवळ, तसेच आमचे अध्यक्ष राजकृष्णचे अध्यक्ष सन्माननीय नितीन भाऊ ढिवळ, तसेच आमचे RPIचे शहर अध्यक्ष नानाभाऊ त्रिभुवन, तसेच संस्थापक सचिन भाऊ गायकवाड, रवी भाऊ त्रिभुवन, संदीप भाऊ शेजवळ, तसेच आमच्या ॲडव्होकेटजी सुनीलजी ढिवर साहेब, तसेच सर्व कार्यकर्ते मोठ्या, तसेच आमचे सागर भाऊ चव्हाण, हे सर्व कार्यकर्ते एका उत्साहाने या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहे. आणि हा जो भीमोत्सव कार्यक्रम आहे हा अतिशय आनंदाने या ठिकाणी मोठ्या उत्साहाने भीमनगर या ठिकाणी पार पडणार आहे. मी शिर्डी ग्रामस्थांना व सर्व भीमसैनिकांना मी विनंती करेन की आपण या नाटकाचा लाभ घ्यावा. हे नाटक कसं आहे हे पाहावं. आणि जे आपण गायनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्या गाण्यामध्ये सुद्धा आपण प्रबोधन ठेवलेलं आहे, नाटकामध्ये सुद्धा आपण प्रबोधन ठेवलेलं आहे. या सर्व 4 दिवस जो कार्यक्रम चालणार आहे त्या सुद्धा सर्व भीमसैनिकांनी व ग्रामस्थांनी त्याचा आनंद घ्यावा, हेच मी या ठिकाणी सर्वांना विनंती करेन. ठिकाण 11 तारखेला सकाळी 10 वाजता समाज मंदिर या ठिकाणी जी 12 नंबर चाळी आहे त्या चाळीवर आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तसेच त्याच ठिकाणी आम्ही जे शालेय विद्यार्थी आहे, जो गोरगरीब आहे, त्यांना वह्या व शालेय साहित्य वाटपाचं काम आम्ही 11 तारखेला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त करणार आहोत. तसेच 12 तारखेला सुद्धा समाज मंदिरासमोर आम्ही भव्य दिव्य असं स्टेज टाकून भीमा तुझ्या जन्मामुळे या नाटकाचं आम्ही आयोजन केलं आहे. तर संध्याकाळी 6 वाजता त्या नाटकाचा कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी चालू करणार आहोत. तसेच 13 तारखेला सकाळी 10 वाजता गायकवाड वस्ती या ठिकाणी नेत्र तपासणी व चष्मे वाटपाचा कार्यक्रम सुद्धा सकाळी 10 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त होणार आहे. त्याच दिवशी 13 तारखेला संध्याकाळी 7 वाजता आपण गायनाचा कार्यक्रम, प्रवचनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी समाज मंदिर या ठिकाणीच आपण ठेवलेला आहे. व 14 तारखेला सकाळी 10 वाजता जयंतीच्या दिवशी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिवशी सकाळी 10 वाजता समाज मंदिर या ठिकाणी आपण रक्तदान शिबिर घेणार आहोत. व संध्याकाळी आपण त्याच ठिकाणाहून गावातून महाप्रतिमेची मिरवणूक आपण शिर्डी शहरातून करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा विजय असो. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा विजय असो. आंबेडकरांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा विजय असो. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक,
5 मिनिटांच्या अंतरावर. ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर. साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर. MSAB पोल कनेक्शन. 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे. रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61. श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.